सकाळ सकाळचे 7 वाजलेत. पक्ष्यांचा चिवचिवाट, आभाळ भरपूर आलंय आणि ती गेलेत तिकडं मेहनत करायला. ट्रॅक्टर थांबवलाय, मला वाटतं काहीतरी आडवा फांद्या बिंद्या आपण काढून टाकलेल्या त्या दिवशी त्या आडव्या आल्यात काही की ते काढून टाकतात बाजूला. कोकिळानं संगीत लावलंय सकाळ सकाळ. चालू केलं इथलं काढलं सगळं त्यांनी खाली उतरून, पायपा वगैरे काय आडवं येत होतं ते. वरच्या बाजूला पण नाही काय, पलीकडे टाकलेलं आहे आपण. कोकिळा लिंबावर बसली या, मस्त गायन चालू होतं तिथे. केबल आतमध्ये टाकलेली, बाहेर साईडला काढली ट्रॅक्टरमध्ये गुंतू नये म्हणून, रोटरमध्ये. आता आपली ही ड्रीप पण इथं टाकून दिलेली, थोड्या वेळापुरतं आपण रस्त्यावर काढू हिला पण. तर राम राम मंडळी, मी संदीप बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, सकाळचे आता जवळजवळ 11 साडे 11 वाजता झालेले आहेत. आज लग्नाला चाललो मी. सकाळ सकाळ रान रोटरून घेतलं आपलं 1 एकरभर राहिलेलं आणि ट्रॅक्टर लावला इथं. मला वाटलं होतं पाऊस येईल, जरा ट्रॅक्टर स्वच्छ होईल, धुवून निघल, पण मला धुवावं लागेल. आता माघारी आल्यावर बघू त्याला निवांत. काय झालं, सकाळ सकाळ गाडीची चावी गव्हाना आणि आज लग्नाला तर जायचं आहे. बरं की लॉक लावलं नव्हतं, नाहीतर मग लॉक तोडावं लागलं असतं. ते वायरी जोडल्या, म्हणलं चला आता झाली चालू गाडी किक मारून. जरी चावी गवली तर आता बघू परत. झालं तुझं उरकलं का? चला आलो लग्नाला. इथं कार्यालय जरा थोडंसं हायवेपासून आतमध्ये, इथं चिक्कूची बाग आहे. सगळ्यांनी गाड्या झाडाखाली लावलेल्या आहेत. समोर कार्यालय बी मस्त आहे. आलोय लग्नात. ही माझी बहीण, ही दुसरी, आणि बाकीच्या तिकडे बसलेत. वरमाई इथं बसली. हाय हॅलो कर. अक्षदा वाटायला चालू आहे. आजीबाई आहेत म्हणलं. हा काय चाललंय? खोड्या करतो काय? घ्या प्या पाणी प्या. इकडं आम्ही सगळी बहिणी बसलोय. अय कल्पना लक्षच नाही तिचं. कपिलाताई हाय हॅलो काहीतरी कर की अगं. हा भक्तीने केलं हाय हॅलो, तू बसते तशी. ही आमची सगळी लवळची फॅमिली बसली या.
एकटी असली की लय बोलते आता सगळी जण आहे तुम्ही एकटंच आहे बोला आता. मग मी थांबू का जाऊ इथलं निघून? आले आले हसते माझ्याकडे बघून. हा ओय, बोल की. सिक्रेट आहे सिक्रेट. नको आता घरी पोरं दोन्ही बी आजार आहे ती घरी. असं जायचं लगेच. नाही आता नको. मस्त जेवण झाले ते आता गारी गार खायला चाललं. हिला खायचं सगळ्यात पहिले म्हणजे चाललं. पचका झाला पण तरी गारी गारवाला गेला आहे ना रे. खरंच गेला काय? तर आम्ही निघालो आता लग्न झाल्यावर. परत आता कुठं जायचं आता? आता लवळ जायचे पण हे मार्ग वेगळा आहे. आता कुठनं येते दाखवता येतं इथनं. ह्या मार्गे जायचंय. पुढं नानाची गाडी आहे, त्याच्या पाठीमागे आपली गाडी. काय म्हणला? आंबे द्यायला झाली मी ती ना. लय भारी बोलताय व्हिडिओ मध्ये. तर ही रस्ता माळामाळाने आहेत आणि अजून बी ऊन इतकं चमकतंय की नावच काढणार का. कुसळ अजून पांढरे येते ना, हे ज्याच्यावरनं सूर्याची किरण परावर्तित होते ती. हो अजून गाडीत आणू तिकडच घे. बर चला आलंय जवळ आता. होय मला म्हणताय माळामाळाने मला बघायला तर नव्हतं वाटतं माळामाळाने आहे. तुला बघायला मी आलोच नाही की इकडं. मग कुठं आलोय बघायला मी तुला बघायचं आलो नाही. तुमचं गावच माहित नव्हतं मला. तुला लगीन झाल्यावर समजलंय तुझं. तिकडं तुझ्या मामाच्या गावाला तुला बघितलंय. आता ग कुणीकडं? आता गरम तरी कोणीकडे विचारताय. आलो आता रस्त्याला. काय सक्षम सोडवायला तर काय की आजीला नानीला सोडवायला. बापू आमकडे पाणी गार गार आपल्याला. बाप्याने वाट चुकवली न काय? चुकवली नाही मग सांगितली. ती त्याच्या शाळेच्या मार्गाने आणायला लागलो. आता त्याच्या पप्पाने आम्हाला दुसऱ्या मार्गाने आणलं. डांबरीने आलो. ए मांजर घुसलं घरात. मांजर घुसलं घरात. कुठे घेऊन चालले ती? शेत आहे ती काय? म्हणी लय छोटी आहे ती आवाज पिल्ल. मांजर चावलं. तुम्ही जाऊ नका तिकडं. ए परत ठेवून यार तसं नसतं. धरायचं नीट धरायचं असतं. हो ती कसं अरे 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 ए तुला येड आहे. चिंडुकली पिल्ला ती. तू लय शान आहे का तुझ्याकडे द्या. तू त्याला असा वरच्या वर धरतोय दाबून. थांबा ठेवून येतो त्यांना. ठेवू का इथं? नको हे तर पाणी असतंय. पलीकडेच राहू द्या. इथं पाणी असतं. पोरं त्याच्या अंगावर पाणी वाटते. लय येड्यावानी करताय. बाल्या का मागणी ढकलत नेत या. दूध ठेवलं इथं कसं बेहले की. अरे बाल्या तुला बेहले किती दूध पेते ते दूध बघा पातेल्यात. बाल्या अरे बाल्या ते मग गेला तुला पळत. मार्गावर सुटलं. आता कसं जायचं? तसंच जायचं. पाऊस आहे आपल्या तिकडे. पाऊस चालू झालाय. तिकडूनच तिकडं वारं सुटलंय. पाऊस आपल्या इकडे झाला होता. चालू कुठं चाललो? बरं जाऊ
धार काढायला चालू आहे, धार काढायला. रोज नाही येणार काढत. बरोबर. जशी सवड मिळेल तसे दूध काढायला चालू असतं. मला थोडंसं दूध न्यायचंय आज. सुजिताला केक खायचा आहे, केक बनवायचा आहे. आणि बच्चे कंपनी पण येणार आहे आता माझ्या संग. कोण येतंय कोण राहते काय माहिती. वारं बघा कसलं सुटलंय. बाल्या तसं तरच देऊ नये बाळाला. सोड. लई येड आहे ती, लई येड आहे. उग काय 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 धरतंय कसं. बोकड मारताय आता. बोकड मारताय बाल्या तुझ्याकडे. आलं बघ. मारत बाल्या त्याच्याला नादी लाग नको. मारताय मारताय बघ, मारताय बघ. हे गरजाय लागले कसलं. कोरडं दूध पित नाही वैर. कारण मोठं झालंय. खरं तर नाना 10 शर्टांचे दूध काढत नाही बरं का, पण तिला त्रास होतोय व तिचं करडू मोठं झालंय. कोणता आहे याच्यातलं? ते बाल्यान धरलेलं. हा मोठं झालंय यावं. त्याच्यामुळे ती शिळी त्याला पिऊच देत नाही आणि त्याच्यामुळे त्याची धार काढावं लागते. आता कधीपासून काढायला लागलाय रे धार? ह्या 10 दिवसातच काढतोय काय? आतमध्ये करडानं पाजत नाही का ती? ते का करडू केवढं झालं ते लक्षात तरी येते का? म्हणून तर की विसरून गेली काय ती? विसरून नाही गेली पण पिऊन देत नाही. करडू पित नाही मोठं झाल्यामुळं. काय बर बर किती जरी मोठी झाली तरी पेते ती. पण ती पिऊ दे. काय ए! ओ, काय माझी केस खाल्ली आहे ना. ए तर माग त्यांनी मजाच केली. मी म्हणते बाल्याच पडतोय माझी केस. आंबा पिकला काय? लगा पेला का पिकला का आंबा? अयो लगा मग बेत करू. सूर्य आणखी कोण कोण खायचं? फोड फोड खायची का नाही रे? लय पडलं की अरे आंब. काढलं होतं काय? आंबा कमी झाले की म्हणजे लय होतं. पडलं होतं काय? रुची कुडायला लागलाय. आंबा काढायला चालू आहे. वर इकडून पाऊस बी चालू आहे. उतरलाय चांगला. इकडे पाऊस चालू आहे. आपल्याकडे फोन केलता. पाऊस चालू आहे. आपल्या इकडे जायची पाऊस. आपल्याकडेच आहे का मध्येच आहे अलीकडे काय माहिती. नाही ना आपल्या इकडे पाऊस आहे. सीताफळाला बघा किती सीताफळ आले. आंबा काढायला चालू आहे मस्त झाडाला पिकलाय आंबा. आंबा चांगला आहे का? आता आपण हाय की घरी नेल्याला. तीच आहे काय? हा अर्धा पिकलाय अर्धा हिरवा दिसतोय. ती बदाम आंबा आहे ना? हा नको थांब राहू दे. ती काय म्हणते आपण घेऊन जाऊ आणि हिटल्यास खायलाच नको मग आपणच खाऊ. बादली आणली वहिनीनं. हा चांगलं पिकायला लागलं गोडीत आला की मग पाखरं खाते. इकडं कसलं भारी आंबा आहे. देठात चांगला आहे. हा शेकर बघा कसं आहे ते आंबा. पिवळसर रंगाचं. हो पाखरांनी खाल्लेला का? हे तोडू का? हा हा पिवळसर. हा त्याच्या बारीक बारीक टिप खायचं बघ. काय तो इकडे उकरड्यावर बी आहे बघ इकडं.
हा हिरो आहे का पुढचा हा हा त्या हात लावल्या तोडती नाही हा ती समोर डोक्यावरचा तुझ्या हा ती हा कसं करत हा ती तोड दाटातून तोड बाप्या लोंबकाळ जरी तुटायचं नाही गेला बापू आबाळ आले गरजायला लागले मोठ्या मोठ्यानं आणि बाल्याला तर लय मजा वाटायला लागली. बाल्या तू येणार नाही का तिकडं अजून उरकलं का चला ए त्यात घुसतो का काय चावल काहीतरी बाहेर निघ हा तोतापुरी पिकलाय का बघ बरं एक आपल्याला बघ एक तोतापुरी पिकलाय का नाही बघायचं पिकला असलं तर खायचं मग हे कसलं भोपळा आहे आपलं दुधी काशी फळ आहे काय बर हा तोतापुरी हो खो तोतापुरीच आहे ती तोतापुरी आंबा म्हणते त्याला का कापून खायचा लांब असतो होय हा वा पिकलाय नाही पिकला का अजून एवढा नाही कलर आलाय जरा पण अजून नाही पाऊस आला पाऊस आलाय वय एवढा नाही पण चला आता आम्ही निघालो मग पाऊस झाला ठीक आहे. इकडं अजून आभाळ कसलं आलंय आवळले इकडे हा इकडे धुवाधार पाऊस चालू आहे. काय झालं रस्त्यातच पाऊस लागला म्हणून आम्ही ह्या वस्तीवर आलो इथं थांबलो जरा वेळ आणि आता जायचंय. पाऊस उघडला आता सगळीकडे पाणी झालं सगळीकडे तरी अजून गरजतंय आवाज. तर आम्ही निघालोय आता तरी बारीक टिपका चालूच आहे. पाऊस येतोय तोंडाला धडकतोय नको वाटतंय. सहा वाजल्या का नाही आता 6 वाजले आता. आलो एकदाच घरी पण भिजलो सगळं. आता काय राडा झाला लय राडा झाला. गाडीत पाणी गेलेलं नसावं आणि येताना बरोबर डांबरी रस्त्यावर ना चिलारीची फुंजर होती. चिलारीची फुंजर म्हणजे कळतं का चिलारीचा काटा हिथून तिथून फांदीच लांब पडली होती आणि त्याच्यावरूनच गाडी गेली. आता फक्त पंक्चर होऊन ये पंक्चर झाले की मग काय खरं नाही. उद्या तुला शाळेत जायचं अवघड होते. हा सगळं आलं आलं ते वरच हे करताना दारावी हे केलं काय केलं अभ्यासलं का काय नाही लय नाही पाणी आलं ते ह्याच्यावरचं पाणी काढावं लागेल का बुसकाटात पाणी जाईल नाही तर. कपडे काढा रे आता भिजले सगळं. सगळं तिथं काय एका जागेला पाणी राहत नव्हतं. कुठं ते वरचं पाणी भरताना हा हाताने हे करून सगळं ते जारच्या जार आख हे वस्तू मी हातावर बरं केलं का पाणी ओक चिकूल झालाय. सगळ्या रस्त्याला पाणी आणायचं लय अवघड आहे. कशी बशी गाडी आली ना तर गाडी सुद्धा आली नसते. उद्या जायला येईल का पण मला काय माहित आता गाडी गेली फुंजरीवरनं ते ह्याच्या काय काय माहित आता जर झाली पंक्चर तर मग अवघडच आहे.
फोन आला तर कोणाचा तरी घ्या घ्या बघा फोन कोणाचा. घरी